नमस्कार महाराष्ट्र, मी आलो आहो परत एकदा तुमच्या भेटीले। तसं तर आज मी व्हिडिओ बनवावा असा काही विषय नव्हता किंवा माझ्याकडे विशेष मुद्दा पण नव्हता, पण म्हणतात ना यूट्यूबर आणि आर्टिस्ट यांच्यात किडे राहते जे असे वळवळत राहते। तर चुकून मी दोन्ही आहो, एक तर लहानसा यूट्यूबर आणि एक छोटासा कलाकार। म्हणजे कागदावर म्हणा किंवा भिंतीवर म्हणा पान खाऊन थुकल्यासारखं कलर ब्रश चालवून स्वतःले चित्रकार बनवतो। तर त्यामुळे अंगातले किडे जरा जास्तच वळवळले, म्हणून सहज खिशातून मोबाईल काढून शूटिंग सुरू केली। मग काय राजे हो, मजाक मध्ये व्हिडिओ करत असताना जो मला अनुभव आला तो तर एक नंबर होता आणि तोच अनुभव तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं आणि यूट्यूबसाठी एक विषय बनून गेला। तर नेमकं काय झालं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिल्यावर समजूनच येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्यासारख्या लहान माणसाला पुढे नेण्यासाठी जरा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला दाबून शेअर करा ना दोस्तांनो, हो म्हणा। बरं चला पुढची गोष्ट सांगतो। तर गोष्ट अशी आहे, आता हा व्हिडिओ मी कधी अपलोड करणार हे मला माहीत नाही, पण आज नागपंचमीच्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करत आहो। तर आमच्या मॅडमचा आणि लेकराचा मला फोन आला, काय तर म्हणे बाबा आजची नागपंचमी चंद्रपूरले करा। तर मी म्हणलो ठीक आहे बाबा, नाहीतरी रविवारले मी सुट्टी काढतोच, शुक्रवारची नागपंचमी होती ते एक सुट्टी, उरला शनिवार। तर मग काय, कैची आरी ब्लेड चाकू तलवार जे हातात मिळल त्यानं कॅलेंडरवरून हा शनिवार कापूनच टाकला त्याच्या आईले आणि काढलो आपली मर्सिडीज। तसं निघता आईला एक शब्द विचारलो, म्हणलो की आई तुझ्या पोरीनं फोन केला चंद्रपूरला ये म्हणून, तर तू येते का? तर बापा माझी माय साजरीच भडकली माझ्यावर, म्हणे पिसाट थुत्रीच्या आता रोवणं सुरू आहे, 250 रुपये रोजी आहे आणि तू मला गाव हिंडवतं का म्हणे। मग काय, आईचं असं महाकालीचं रूप पाहून माझी पण तंत्रली ना भाऊ। मी म्हणलो ठीक आहे माय, नको येऊ, तू रोवाले जा, पण 1000 रुपये दे म्हणलो खर्चाले। अर मग काय पाहता तिचा चेहरा, जसं काही मी 1000 करोड आणि तिच्या किडन्यास मागल्या, पण थोडीशी लाडाई गोडाई आणि थोड्याशा विनवण्या केलो। मग परिणाम काय, शेवटी आई होई ना, काळजाले पाझर फुटला आणि 500च्या 2 नोटा हातात पडल्या। बस मग काय, मारलो आपल्या मर्सिडीजला किक आणि डायरेक्ट गेलो पेट्रोल पंपवर मोबाईलवर बंदी असते म्हणून थोडासा शिष्टाचार पाडून मी व्हिडिओ शूट नाही करू शकलो, त्याबद्दल मला माफ करा। तर मोजून 180 रुपयाचं पेट्रोल माझ्या मर्सिडीजच्या नरड्यात ओतलं, कारण मला माहित आहे गावापासून चंद्रपूरचे अंतर 45 किलोमीटर आहे, त्यामुळे जाणं येणं पकडून मला 150 रुपयाचं पेट्रोल भरपूर होते। पण आता 1000 रुपये भेटले ना भाऊ, थोडीशी अमीरी आली म्हणून पूर्ण 30 रुपयाचं जास्तीचं पेट्रोल रिचवून समोरचा रस्ता धरला। तर मित्रांनो, मी चाललो आता डोंगर हळदी या गावातून। माझ्यासोबत सध्या कोणीच नसल्यामुळं व्हिडिओ शूट करायला जरा जास्तच त्रास होत आहे, कारण एका हातानं गाडीचं हँडल पकडून दुसऱ्या हाताने शूट करावं लागत आहे आणि हे काम जरा धोकादायक आहे, कारण ड्रायव्हिंगवरचं अर्ध लक्ष आणि एक हात शूटिंगमध्ये घुसून आहे। तरी पण अंगातले किडे जरा जास्तच वळवळ करत असल्यामुळं मला हे धंदे सुचत आहे। पण मित्रांनो, हे किडे जीव घेणे ठरू शकते, त्यामुळे मी काही जास्त शूटिंग करणार नाही, सरळ मुद्दे पे आते है। तर मित्रांनो, मी आलो आत्ता गिलबिली या गावात आणि हे आहे या गावचे तलाव, जे की पावसाळ्यात टनाटन भरलं असते। हे चालली आमच्या गावची दुपारची बस, जे की चंद्रपूरवरून गावाकडे धावते। तिले बाय बाय म्हणतो आणि तुम्हाला मी थोडासा या गिलबिली गावाचा व्ह्यू दाखवतो, चला। तर आता गावाच्या बाहेर निघालो। एका हाताने ड्रायव्हिंग करणं धोकादायक असल्यामुळं मोबाईल गुपचूप ठेवून देतो बापा आणि शहाणपणानं गाडी चालवून तुम्हाला पुढचा घटनाक्रम दाखवतो। तर मित्रांनो, मी आता पोहोचत आहो जुनोना या गावात। थोडं समोर गेल्यावर तुम्हाला समजूनच, तर आता हे शेवटचं गाव आहे, त्यानंतर सरळ चंद्रपूर येईल। तर आता मी आलो जुनोना या गावात। गाव जरी लहान असलं तरी मित्रांनो, या गावाला एक चांगला इतिहास लाभला आहे। आता तो इतिहास काय आहे हे मी परतीच्या प्रवासात नक्की सांगन, म्हणून ह्यासाठी चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि आलवाली घंटी टनकन वाजवा। तर मी आत्ता चंद्रपूरच्या जवळ पोहोचत होतो, तर मला रस्त्यात काही लोक भेटले, जे रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याला अडवत होते। मला पण थांबवलं, थोड्या वेळासाठी माझी पण तंत्रली ना भाऊ, म्हणलं साला मारतील बिरतील तर नाही ना, पण तसं काही नव्हतं।
मी माझी गाडी थांबून सन्मानानं बाजूला पार्क केली. तेव्हा मला समजलं की आपलेच मित्रमंडळी दरवर्षी नागपंचमीले इथं येऊन पूजा करते आणि इथून प्रवास करणाऱ्या लोकांना थांबवून आदरानं प्रसाद वाटते. तो आदर पाहून मग मी भानावर आलो. चंद्रपुरात असल्याची प्रचिती आली. मग काय, सटकन खिशातून मोबाईल काढला आणि शूटिंग सुरू केली. तिथं जमलेल्या सर्व भावांना माझी ओळख सांगितली. मग या मित्रांनी मला थोडा भाव देणं सुरू केलं. आता आधीपासूनच अंगात किडे होते आणि त्यात वरून आदरवाला भाव भेटत होता. मग काय म्हणता, अंगात 2 किलो मांस चढत आलं आणि घुसलो त्यांच्यात. थोडीशी माहिती काढली आणि थोड्याशा गप्पा मारल्या. तर पहा, आता दाखवतो आमच्या गप्पा गोष्टी. इथं केली पूजा आहे ना? घ्या घ्या ना, घ्या ना. थांबा, मी दूर होतो. तुमचं नाव काय भाऊ? संजय ज्ञानेश्वर भगाडे. कुठचे तुम्ही? भिवापूरवाड. अच्छा, चंद्रपूर. आम्ही सरोती गवडी आम्ही हर वर्षी पूजा करायला येतो जंगलात नाग मंदिरात. इथं नागोबाची वारूची पूजा करतो आम्ही. अच्छा, ठीक आहे. तुम्ही कुठचे भाऊ? आम्ही भिवापूरवाड. भिवापूर, चंद्रपूर. चंद्रपूर आपला मेन रोडच्या इकडून आहे ना, जे भाजी मार्केट भरते तो वाला. बिलकुल बिलकुल. तुम्ही दरवर्षी येता आणि इथंच पूजा करता आणि इथं पूजा करून मग रस्त्यावर आपलं प्रसाद वाटप. तर नमस्कार, मी महाराष्ट्र. मी आता जो ब्लॉग बनवत होतो पोंभुर्णा ते चंद्रपूर, या ब्लॉगमध्ये मला भेटले माझे काही मित्र जे भिवापूर वाडाले चंद्रपूरमधले होते. तर मी तुम्हाला दाखवत होता, हे माझे सगळे मित्र दिसत आहेत. यांची एक प्रथा आहे की दरवर्षी आपल्या जुनोना ते चंद्रपूरच्या मध्यंतरी रस्त्यामध्ये एक मंदिर येतं. ते तुम्हाला मंदिर दिसत असेल. मंदिर म्हणा, एक वारुळ म्हणा. हे नागदेवतेचं वारुळ आहे आणि नागदेवतेचं मंदिर आहे. यामध्ये आमचे हे मित्र दरवर्षी येऊन पूजा करतात. आणि निवड पूजा करत नाही तरी यांची एक प्रथा आहे की रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांना हा प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम करते. बरोबर भाऊ? तर याविषयी, ह्या नागपंचमीविषयी तुम्ही काय सांगाल? सापांविषयी किंवा नागांविषयी तुमचं मत काय? आम्ही सापाला दूध पाजायला येते हर वर्षी. अच्छा, मग त्यांना मारलं पाहिजे की सोडलं पाहिजे? समजा तुमच्या घरामध्ये निघाला साप, घरामध्ये निघाला तर आम्ही त्याला साप मित्राला बोलावून त्याला पकडून जुन्या जंगलात सोडून देतो. अच्छा, त्यांची हत्या नको. जंगलातच दूध पाजायला येतो. अच्छा, म्हणजे सरपंची हत्या अजिबात नाही पाहिजे. नाही करत. अरे वेल डन भाऊ. कारण हेच आपल्या निसर्गाची किमया आहे पहा. कारण आपले सायंटिस्ट म्हणा किंवा आपले पूर्वज म्हणा, ह्या गोष्टी अशासाठी करून गेलेल्या आहेत की साप जे आहेत आपले मित्र आहेत, आहे की नाही? आपल्या शेतांमधले उंदरं आणि जे आपल्या शेतासाठी किंवा आपल्या शेतपिकासाठी जे नाशक गोष्टी आहेत ते मारण्याचं काम करते. मारू नये, त्यांचं रक्षण केलं पाहिजे. साप आपला शत्रू नाही आहे. आपण ज्या वेळेस आपण सापांना पूजतो, त्यांची पूजा करतो, ते आपलं दैवत म्हणून पूजतो. बरोबर की नाही भाऊ? त्यामुळं तो साप आपला शत्रू नाही आहे. कारण तुम्हाला जर मी असं डिवचेल किंवा तुम्हाला मारहाण करेल तेव्हाच तुम्ही मला माराल ना, मग सापाचा काही दोष नाही आहे. आपण आपला पाय त्याच्यावर जेव्हा पडतो, आपल्या शेतामध्ये चालताना असो किंवा कुठे चालताना असो, आपल्या त्याच्यावर पाय पडला की आपण आपल्याकडून त्याला जर इजा झाली तर तो हल्ला करेल ना. त्याला काय गरज आहे भाऊ? त्याच्यानंतर कोणाला जरी साप दिसला तर सर्प मित्राला बोलावून त्याला पकडून जंगलात सोडण्यात यावे. त्याची हत्या न करता. बरोबर? आता चॅनलने सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. चला दोस्तांनो. तर सर्व मित्राशी भरपूर गप्पा झाल्या. त्यांचं मुख्य प्राण्यावरचं प्रेम पाहून जरा छाती 15 इंच फुगली. नवीन मित्र मिळाले. बघू आता समोर कधी ओळख पाळख ठेवतील की नाही. शूट करता करता त्यांनी मला विचारलं की हा व्हिडिओ यूट्यूबवर कधी अपलोड करणार. तर नागपंचमी होती 9 तारखेची. त्यामुळे मी आता गावी जाऊन व्हिडिओ एडिट करून 11 तारखेला अपलोड करतो असं सांगलो होतो. पण माझ्या चंद्रपूरच्या मित्रांनो काही कारणामुळं माझे 3-4 दिवस चंद्रपुरात गेले. गावी परत आलो तेव्हा पण मी कामात असल्यामुळं व्हिडिओ अपलोड करण्यास उशीर झाला. त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो. तुमच्यापैकी एकाने तरी मला कमेंट करा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. तर मूळ मुद्दे वाते आहे. तर या मित्रांची सर्व माहिती घेतली, गोष्टी खापरल्या, सोबतच अर्धवट असलेलं माझं ज्ञान पाजळलो. सर्वांना टाटा बाय बाय राम राम करून त्यांचा निरोप घेतला. परवा लाईक आणि फॉलो. जय
आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि शेवटी घरी पोहोचलो. आता घरी आल्यावर काय झालं, दंगामस्ती, भांडण, परतीचा प्रवास आणि महत्त्वाचं जुनवण्याचा इतिहास हे सर्व बाकी आहे. पण आता व्हिडिओ मोठा होत आहे, तर त्यामुळं या सर्व गोष्टी पाहू आपण पुढच्या भागात. म्हणूनच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चंद्रपूरचे असाल तर लाईक आणि शेअर तर कराच भाऊ. भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. कुठून तरी पाहिलं तर कुठून तरी दिसते म्हणते.